गजाननाय देवाय सिद्धिरिद्धि स्वरूपिणे विनायकाय वन्द्याय विघ्नराजाय मङ्गलम् मङ्गलम् एकदन्ताय मङ्गलम् शुभ मङ्गलम्. नमस्कार कोल्हापूर, तुम्ही ऐकताय 90.4 मँगो FM आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि यंदाचा गणेशोत्सव आपण खूपच जल्लोषात साजरा करतोय, म्हणजे दरवर्षीचाच करत असतो, पण यावर्षीचा गणेशोत्सव विशेष आहे कारण यावर्षी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यावर्षीचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आपण सुद्धा आपल्या कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित मंडळांच्या मुलाखती घेतोय. आणि त्याच निमित्तानं आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी दुसरी गल्लीचे अध्यक्ष राहुल चव्हाण सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या संस्थेची मंडळाची स्थापना कशी झाली आणि एकूणच प्रवास कसा होता? आपल्या मंडळाची स्थापना 1980ला झाली. 1980ला जेव्हा स्थापना झाली, कोल्हापुरात असं वेगळं काही तर देखावा आपण करायचं म्हटलं आणि बाहेरची येणारी जी लोक आहेत कोल्हापुरात गणपती उत्सवासाठी चांगले चांगले सीन बघायला येणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी एक देखावा चांगलं काय तर करायचं म्हणून 1980 पासूनच आमचे वडीलधारी काका असतील, माझे मंडळातले आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, यांनी एक अशी संकल्पना राबवली की वेगळं आपण असं काय ते करायचं. मग वेगळं काय करायचं, मग त्याने आपण ठरले की आम्ही सर्वात पहिल्या स्टार्टिंगला लोटस टेम्पल केलं भारतातलं, त्यानंतर हवामल केलं, आउट ऑफ इंडियाचं डिझनी वर्ल्ड केलं, परत जॉर्डन पेट्रा हे टेम्पल नावाचं बाहेरच्या देशात ते केलं, विठ्ठल मंदिर झालं, परत ह्या वर्षी देखील आपलं उज्जैनचं महाकालचं मंदिर आहे 2025 साली, मागच्या वर्षी केदारनाथ मंदिर झालं. असं नवीन नवीन मंदिर स्वरूपातच आपण पहिल्यापासून एक पॅटर्न ठेवलेला आहे. तर त्या पद्धतीनंच आपण आपलं मंडळ राधाकृष्ण तरुण मंडळ आपण हे देखावा लोकांसाठी उपलब्ध केलेला आहे बघण्यासाठी. म्हणजे दरवर्षी तुमचे देखावे बघण्यासारखे असतात, तुम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम तर ठेवतात, पण त्याचबरोबर वेगवेगळी सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही राबवता. तर त्याबद्दल थोडं सांगा ना. सांस्कृतिक कार्यक्रम आपला हे प्रत्येक वर्षी गणपतीचा असतोच. त्याच पद्धतीनं आपलं जे आता गरजू कॅन्सर पेशंट असतात तर त्यासने आपल्या मंडळामार्फत चेक दिला जातो. ज्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट असतील त्या हॉस्पिटलला टाईप असतं आपलं. म्हणजे काय मंडळाकडनं जे मदत होईल बाबा, असे आपल्याकडे रोजचे 4-5 पेशंट येतात ओळखीनं, मग ते हॉस्पिटल सुचवतं की हे मंडळ तुम्हाला मदत करते म्हणून. मग आम्ही त्या लोकांनी आपण मदत करतो. परत आपलं दरवर्षी रक्तदान शिबिर असतं. गणपतीच्या ह्याच्यातच आपलं दरवर्षी रक्तदान शिबिर असतं. त्या देखील आपले 350-400 वर आपण रक्तदान जे हॉस्पिटल असेल ब्लड कॅम्प ते आपण घेतो. त्याच पद्धतीनं जे गरजू लोक असतात त्यासाठी राधाकृष्ण तरुण मंडळ कायम त्यांच्या पाठीशी असतं. त्याच पद्धतीनं मंडळाच्या मार्फत असून दे किंवा माझ्या मार्फत प्रत्येक वर्षी मी गेले 5-6 वर्ष झालं राहुल चव्हाण ह्या माध्यमातून पूर्ण कोल्हापूरच्या जिल्ह्यातली जी लोक आहेत किंवा जिल्ह्याच्या बाहेरची देखील असतील, कर्नाटक स्टेटमध्ये असतील, अशा आजूबाजूला आपले जवळपास गोवा जे असतील स्टेट लागून आहेत, त्या लोकांसाठी आम्ही अर्ध्या किमतीत TV, तोशिबा कंपनीचा सायकल, परत चक्की आटा गिरण, वॉटर प्युरिफायर ह्या गोष्टी देखील आम्ही 50% लोकांसाठी मी माझ्यामार्फत आणि माझ्या टीमच्या मार्फत लोकांसाठी उपलब्ध प्रत्येक वर्षी करतो. तर ह्याचा देखील चांगला प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यातील लोक आम्हाला वैयक्तिक चांगल्या पद्धतीने देतात. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात ह्या 2 महिन्यात आम्ही हा उपक्रम महिनाभर राबवत असतो. ज्यांनी कोणी बाबा आता लोकांनी अफोर्डेबल होत नाही की ब्रँडेड एवढे सगळे TV शोरूममध्ये कंपनीत जाऊन घ्यायची 1,00,000-1.5 लाख रुपये. आम्ही 65 इंची TV लिटरली तुम्हाला पटणार नाही साहेब, आम्ही 40-45 हजार रुपयाला आम्ही 65 इंची TV, लहान मुलांची सायकल 3-3 हजार रुपयाला. म्हणजे एवढी लोक लहान मुलं खुश होतात आणि त्यातच आम्ही समाधान असतो. लोक खुश होतात, लोक आमचा विश्वास ठेवून हे सगळे प्रोडक्ट 50% मध्ये घेतात. आणि त्याची आम्ही नुसतं त्याची लोकांपर्यंत आम्ही ते पोचवत नाही, त्याची वर्षाची वॉरंटी गॅरंटी देखील स्वतः मी घेतो. त्याची TVची असून दे, ते आटा चक्की असून दे, वॉटर प्युरिफायर असून दे, त्याची वर्षाची वॉरंटी गॅरंटी देखील आम्ही बांधून घेतो लोकांची. त्या पद्धतीनं हा आपला उपक्रम चालू असतो. नक्कीच. मी तरी यावर्षीचा देखावा बघायला भरपूर एक्सायटेड आहे. तर यावर्षी काय बघायला मिळणार आहे? यावेळी आपण उज्जैनचं महाकाल मंदिर केलेलं आहे.
यावेळी आपण उज्जैनचं महाकाल मंदिर केलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप छान मंदिर यावेळी होणार आहे. मी देखील मागच्या महिन्यात उज्जैनला जाऊन आलतो आणि 1.5 महिन्यापूर्वी. तर म्हणजे मी बघितले आपले महाराष्ट्रातले लोक एवढं महाकालसाठी म्हणजे भक्त आहेत, एवढे मोठे चांगले भक्त आहेत की महिन्याला जाणार आहे 1000-1200 किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये आपल्या इथले भक्त महाकालचे आहेत. तर यावेळी आम्ही असं ठरवलं की बाबा एक मुलांनी आमच्या मंडळातले ठरवले की बाबा यावेळी उज्जैन महाकालचा आपण सेट उभा करायचा आहे. त्या पद्धतीने आपण उज्जैन महाकालचं मंदिर यावेळी हे केलं आहे. पहिल्या दिवशीच आपला देखावा ओपन असतोय आणि जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी, बाहेरचे लोक पण येतात बाहेरच्या स्टेटमध्ये, तर ते दर्शन घ्यावे आपल्या गणपतीचं. नक्कीच, म्हणजे लोकांना सांगायला लागत नाही, कारण दरवर्षी तुम्ही एवढं चांगलं काय काय करत असता तर लोक बघायला येतातच. मला सांगा की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे साजरं करता बरोबर, तर त्यासाठी भरपूर क्राऊड येतो आणि ते मॅनेजमेंट एकूण कसं असतं आणि ते कशा प्रकारे तुम्ही हाताळता सगळं? मॅनेजमेंट जे आहे ते आमचे राधाकृष्ण तरुण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, जे मंडळातले सदस्य आहेत, ही सगळी पोरं, लहान मुलं असतील किंवा स्त्री असतील, आमच्या घरातले देखील लेडीज ह्या सहभाग घेतात. लेडीजसाठी वेगळी व्यवस्थित बाबा कुठे हुल्लडबाजी होऊ नये किंवा लहान मुलं कुठे गर्दीत हरवू नये, तर ह्याची सगळ्या गोष्टीची दक्षता आम्ही घेतलेलो असतो. इव्हन आपल्या राधाकृष्ण मंदिरच्या बाहेर आम्ही ई टॉयलेटची देखील आम्ही सेवा ठेवलेली असते. म्हणजे लोकांना जे गरजू लागतं त्या गोष्टी आपल्या मंडळाच्या आजूबाजू आपण सगळी आपल्या मंडळातली मुलं स्वतः म्हणजे आपली घरची लोक बघायला यायला लागले ह्या दृष्टिकोनाने आम्ही सहकार करत असतो. दिवसभराचा दिनक्रम कसा असतो, म्हणजे बाप्पांची सेवा करताना कशा प्रकारे केली जाते? सर्वप्रथम सकाळी पहिला 4-4:30 वाजता आपली गणपतीची आरती सुरू होती पहाटेची. त्याच्यानंतर दुपारची एक आरती असते आणि संध्याकाळी 7:30-8:45 एक आमची गणपतीची आरती असते. त्याच पद्धतीनं 24 तास दुधाचा अभिषेक असतो. होम हवन आपलं सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. त्या होम हवनला त्याच्यानंतर आपण 1000 लोकांचा महाप्रसाद देखील घालतो. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासकाचे जे प्रत्येक मंडळाला पोलीस नेमले जातात, कॉन्स्टेबल नेमले जातात, होमगार्ड नेमले जातात, ते पण आपल्या इथं मंडळाला एवढं सहकार्य करतात की सकाळपासून रात्रीपर्यंत परत गर्दीच्या टायमिंगला गर्दी हाताळण्याचं त्यांचं काम असतं. त्यांच्या देखील आपण सर्व पद्धतीनं बाबा खाण्यापिण्याचं असून दे, त्यांचं रात्री झोपायची टायमिंग किंवा झोपायचं त्यांना त्यांचं नियोजन हे सगळं आम्ही व्यवस्थित त्यांचं लावून दिलेलं असतो मंडळातर्फे. तुम्हाला या निमित्तानं तरुणांना काय संदेश द्यायचा आहे? मला कोल्हापुरात किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली जे काही तरुण मंडळ असतील, तालीम असतील, माझी त्यांना एक सर्वांना विनंती राहील. बरेच वर्ष झालं एक सरकारचं धोरण आहे की डॉल्बी मुक्त कोल्हापूर आणि लेझर मुक्त हे कोल्हापूर झालं पाहिजे. तर प्रत्येक वर्षी आपण बघतो की डॉल्बी लावतात, लेझरचं शो होतात, ठीक आहे, ह्याच्यापूर्वी होत होतं, तर त्याच्यानंतर इफेक्ट पण नंतर आपल्याला मिरवणूक झाल्यानंतर बघायला मिळतात की कोणाच्या डोळ्याला दुखापत झाली, कोणाच्या कानाचे पडदे ह्याच्याशी दुखापत झाली. तर माझ्या तालमीला आणि मंडळांना विनंती आहे की ह्यावेळी आपण आणि सुरुवात की डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त पासून आपण सर्वांनी सुरू करू. नक्कीच. आपले देखील राधाकृष्ण मंडळाचं पहिल्यापासून पारंपरिक वाजप असतं. डॉल्बी लेझर हे आमच्या इथं असल्या प्रकारे गाणे देखील आपण सगळे धार्मिक असतं, सगळे 11 दिवस टोटली धार्मिक गाणे असतात. ज्या ज्या सेटचा आपण जे सेट करतो त्या पद्धतीने गणपतीचे आपण गणेशची गाणे चालू असतात आपल्या इथं. धन्यवाद, तुम्ही इथं आलात, एवढं चांगली माहिती दिलीत. आणि नक्कीच मला वाटतं की कोल्हापूरकर तर येतातच दरवर्षी बघायला, यावर्षी सुद्धा गर्दी करतील. तुम्हाला माझ्याकडून आणि 90.4 मँगो FM कडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर परत एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि कोल्हापूरकर हे होते राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी 2री गल्लीचे अध्यक्ष राहुल चव्हाण. सो खूप खूप धन्यवाद. आणि कोल्हापूरकर ऐकत राहा 90.4 मँगो FM. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. स्टे ट्यून्ड कोल्हापूर. गजाननाय देवाय